तर मित्रांनो, आमच्या भाचीच्या मुलाचा नामकरण सोहळा आहे. त्या सोहळ्यानिमित्त आम्ही चाललोय. तर आम्ही इथून रिक्षा करून विरार स्टेशनला पोहोचलोय. चला आता एसी ट्रेनची मजा घेऊ. बघू आज लोकल एसी ट्रेन. मित्रांनो, एसी ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेनला बाकीच्या ट्रेनपेक्षा तिकीट जास्त असते. म्हणजे आता आम्ही भाईंदरला चाललोय, तर भाईंदरला एका व्यक्तीला 70 रुपये तिकीट आहे आणि या ट्रेनला शिस्तबद्ध वातावरण असते. जर गर्दी असेल तर लाईन लावली जाते, कारण प्रत्येकाला इथल्या जुन्या माणसांना दररोजच्या कोणता डबा कुठे येणार, कुठं डोर येणार ते सगळं माहिती असते. आमच्या दाजींचे आई वडील पण आमच्या सोबत आहेत. शेतामातीत राबणारी हे कष्टकरी शेतकरी लोक आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासाठीच खास आम्ही आज एसी ट्रेनचं तिकीट काढून भाईंदरला चाललेलो आहोत. देशाला जगवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यानं एकदा तरी मुंबई बघितली पाहिजे आणि तीही एसी ट्रेन मधनं दाखवली पाहिजे प्रत्येकानं. कारण प्रामाणिकपणे या देशाला जगवण्याचं काम जर कोण करत असं तो म्हणजे शेतकरी. हे आहे आमची मोठी ताई रानू अक्का. तर बघा, हा नामकरणचा बोर्ड लागलेला आहे, म्हणजे ही एंट्री आहे. लोकेशनच्या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या भाचीच्या मुलाच्या बारशासाठी आलेलो आहोत. तर हा गेटअप तुम्हाला कसा वाटतंय ते नक्की सांगा आम्हाला. तर बघा हे आपल्या बाल शिवबाचं स्वागत लेझिम पथकाच्या आणि ढोल ताशाच्या निनादात केलेलं आहे, कारण आजची थीम ही शिवशाही आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिला कोण आहेत. तर या महिला आमच्या मोठ्या ताईच्या मैत्रिणी आहेत. यांचं अस्तित्व महिला मंडळ असा ग्रुप आहे विरारचा. तर या मराठी जे सण आहेत त्या सणाच्या निमित्तानं रामनवमी असेल, गुढीपाडवा असेल किंवा वेगवेगळे जे कार्यक्रम असतील किंवा आपले घरचे जरी घरगुती कार्यक्रम असतील, तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप देण्याचं, चांगला गेटअप आणण्याचं काम करत असतात. आजच्या या बारशाच्या कार्यक्रमाला सुद्धा यांनी अतिशय भारी असा गेटअप आणलेला आहे. मित्रांनो, यांनी कसा कार्यक्रम सादर केला आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ही फक्त एंट्री आहे आणि आपला बारशाचा जो कार्यक्रम आहे तो मी या ब्लॉग मध्ये घेतलेला आहे. सेकंड पार्ट नक्की बघा, ज्यामध्ये या महिलांचं काम कसं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि जर तुम्हाला या महिलांना निमंत्रित करायचं असेल, ऑर्डर द्यायची असेल, तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो, त्यांना संपर्क करा. पण या महिलांमुळे कार्यक्रमाला कसा गेटअप येतो तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. तर मित्रांनो, खरंच या महिलांना धन्यवाद द्यावं, म्हणजे आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण यांनी अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स केलेला आहे. तर त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद, आभार मानतो.
आपल्या प्रथा परंपरा आपला इतिहास अशा पद्धतीनं कार्यक्रमाच्या सणाच्या निमित्तानं तरी जपला जातो, तो पाहायला अनुभवायला मिळतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात ही म्हण आता म्हणच राहिली आहे. कारण आता प्रत्येक स्त्री ही सक्षमपणे शिवबाला जन्म देण्यासाठी जिजाऊ होण्यासाठी तयार आहे आणि हेच या माध्यमातून दाखवून देऊ इच्छितो. आणि अशाच पद्धतीने संघर्षाचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या स्त्रिया घराघरामध्ये सावित्रीबाई, जिजाऊ साहेब, ताराराणी, रमाई, फातिमा, मुक्ता साळवी, अहिल्याबाई अशा स्त्रिया घराघरात तयार व्हायला पाहिजे. चालू होतोय तो बारशाचा कार्यक्रम. कारण आता आपल्या बाल शिवबांना पाळण्यामध्ये टाकलेला आहे. आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीनं हा बारशाचा कार्यक्रम संपन्न होतो. मित्रांनो, आपला हा मराठमोळा बारशाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवमराजे आनंद झाला जो बाळा जो रे जो. शुभमराजे आनंद झाला जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी कैरियारस नाऊ गळती घासी सुंदरी जो बाळा जो रे जो. नाऊ घालती घासी सुंदरी जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नदीमध्ये आनंद मोठा. साऱ्या तुझ्या बायानो साखर वाटा जो बाळा जो रे जो. उठा बायानो साखर वाटा जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार. शिवाजी हाते शोभे तलवार जो बाळा जो रे जो. शिवाजी हाते शोभे तलवार जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी पाचारी केली दर्या अंबिका धावून आली. विजय प्राप्ती राजांना दिली जो बाळा जो रे जो. विजय प्राप्ती राजांना दिली जो बाळा जो रे जो. सहाव्या दिवशी लावून लाळा काळी कुंडाल मोठ्यांचा माळा. कंद केशरी कपाळी टिळा जो बाळा जो रे जो. कंद केशरी कपाळी टिळा जो बाळा जो रे जो. सातव्या दिवशी सातारी कला प्रतीक्षा पोटी जन्मला हिरा. त्याच्या मुकुटाला मोत्याचा तुरा जो बाळा जो रे जो. त्याच्या मुकुटाला सोन्याचा तुरा जो बाळा जो रे जो. आठव्या दिवशी आले सेनापती तानाजी सुद्धा. हाती तलवार फिरवती पट्टा जो बाळा जो रे जो. हाती तलवार फिरवती पट्टा जो बाळा जो रे जो. नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफला तारा. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रे जो. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रे जो. दहाव्या दिवशी लावून ध्वजा शिवाजी राजाने जमवल्या फौजा. बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो रे जो. अकराव्या दिवशी 11वा रंग पाहून सेना झाली गोदंग. पाचवी हत्यार राजांच्या हाती जो बाळा जो रे जो. पाचवी हत्यार राजांच्या हाती जो बाळा जो रे जो. 12व्या दिवशी बोलावा बाई केली रास लावून कळी. नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो.
आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत आहोत तो क्षण अगदी जवळ आलेला आहे. आता थोड्या सेकंदामध्ये बाळाचं नाव आपल्याला कळणार आहे. बाळाचं नाव बघण्यासाठी आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. थांब की जरा ते बायकांना घेऊ रामाला केलेल्या घेऊ वियांचं नाव घेऊ वियांशला केलेल्या घेऊन जाऊ वियांचं नाव घेऊ वियांशला केलेल्या घेऊन जाऊ वियांचं नाव घेऊ वियांशला केलेल्या घेऊ